नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून अगदी मोफत स्पर्धा परीक्षा विषयक आणि जनरल नॉलेज विषयक माहिती दिली जाणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न, पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती टक्के आहे? ऑप्शन 1 17%, ऑप्शन 2 13%, ऑप्शन 3 11%, ऑप्शन 4 9%. आणि उत्तर आहे मित्रांनो 17%. प्रश्न क्रमांक 2, जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे? ऑप्शन 1 हिंदी, ऑप्शन 2 अटलांटिक, ऑप्शन 3 पॅसिफिक की ऑप्शन 4 दक्षिण महासागर. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 हिंदी महासागर. प्रश्न क्रमांक 3, कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? ऑप्शन 1 वने, ऑप्शन 2 वातावरण, ऑप्शन 3 बर्फ की ऑप्शन 4 महासागर. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 महासागर. प्रश्न क्रमांक 4, 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन 1 रामचंद्र मोरे, ऑप्शन 2 गंगाधर पंत, ऑप्शन 3 अनंत चित्रे, ऑप्शन 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 5, पुणे नगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा अशी मागणी इसवी सन 1925 मध्ये कोणी केली होती? ऑप्शन 1 दिनकरराव जवळकर, ऑप्शन 2 केशवराव जेधे, ऑप्शन 3 विठ्ठल रामजी शिंदे की ऑप्शन 4 रँगलर परांजपे. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 केशवराव जेधे यांनी. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते आहे? ऑप्शन 1 शिवराज्य, ऑप्शन 2 लोकनेता, ऑप्शन 3 पुढारी की ऑप्शन 4 लोकराज्य. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 लोकराज्य. प्रश्न क्रमांक 7, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे? ऑप्शन 1 महावीर चक्र, ऑप्शन 2 परमवीर चक्र, ऑप्शन 3 अशोक चक्र की ऑप्शन 4 भारत रत्न. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 परमवीर चक्र. प्रश्न क्रमांक 8, शॅडो कॅबिनेट ही संकल्पना कोणत्या देशात आढळते? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 अमेरिका, ऑप्शन 3 ब्रिटन की ऑप्शन 4 रशिया. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 ब्रिटन या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 9, जॅक मा हे आशियातील 6वे श्रीमंत व्यक्ती असून कोणत्या व्यावसायिक संस्थेचे संस्थापक व CEO आहेत? ऑप्शन 1 अमेझॉन, ऑप्शन 2 फ्लिपकार्ट, ऑप्शन 3 स्नॅपडील की ऑप्शन 4 अलीबाबा.
आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 अलिबाबा या संस्थेचे. प्रश्न क्रमांक 10 WHO नुसार कोणते शहर हे जगातील सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित शहर म्हणून नोंदवले गेले आहे? ऑप्शन 1 दिल्ली, ऑप्शन 2 न्यूयॉर्क, ऑप्शन 3 मुंबई आणि ऑप्शन 4 टोकियो. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 टोकियो. प्रश्न क्रमांक 11 रेल्वेने RPF हे नाव बदलून काय ठेवले आहे? ऑप्शन 1 रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, ऑप्शन 2 इंडियन प्रोटेक्शन पोलीस सर्व्हिस, ऑप्शन 3 रेल्वे प्रोटेक्शन पोलीस फोर्स, ऑप्शन 4 इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस. प्रश्न क्रमांक 12 अभिनेते श्रीराम लागू यांनी लिहिलेले आत्मचरित्र कोणते आहे? ऑप्शन 1 इथे ओशाळला मृत्यू, ऑप्शन 2 नटसम्राट, ऑप्शन 3 पिंजरा की ऑप्शन 4 लमान. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 लमान. अशाच प्रकारच्या मराठी मातृभाषेतून जनरल नॉलेज विषयक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शनासाठी आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हॅपी लर्निंग.